क्लिअर आला पाहिजे लोकांना. दौलतानंद कुंवर कन्हैया काही बराई दिखावत मोही जानत हूँ प्रभुपना तेरा सबही. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला जो अभंग आहे, जगद्गुरु संत तुकोबारायांचे धाकटे बंधू श्रीमंत कान्होबा महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग व्रज भाषेतील अभंग आहे. वृंदावनातील भाषेतील हा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. गोकुळातील एक गवळण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्याने केलेल्या खोड्या, त्याने केलेल्या लीला त्याची आठवण ती करून देते भगवान कृष्ण परमात्म्याला. अशी ही हिंदी भाषेतील गवळण असून म्हणजे व्रज भाषेतील गवळण मी सेवेकरता निवडली. हिंदी भाषा जी आहे ज्याला हिंदुस्थानी भाषा म्हटली जाते, पण ती प्रत्येक भागातली वेगळी भाषा असते. जर तुम्ही उत्तर भारतामध्ये गेलात तर तिकडे उत्तर भारतामध्ये जर दिल्लीला गेला तर तिकडे उत्तराखंडामधली जी भाषा आहे ती वेगळी आहे. बिहारमध्ये गेला तर तिथली हिंदी वेगळी आहे. अयोध्येमध्ये गेला तर तिथली अवध भाषा आहे ती वेगळी आहे. वृंदावनामध्ये आला तर ती व्रज भाषा आहे. MP मध्ये जी हिंदी बोलली जाते ती वेगळी आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रात आपण जे बोलतो ती वेगळी, आणि त्याच्यापेक्षा आपली तर आणखी वेगळी, आपली तर आणखी वेगळी आहे. बरं, म्हणजे आपण जवळजवळ 50% त्याच्यामध्ये मराठी मिक्स करून आपण त्याच्यामध्ये बोलतो. हमारे गाव में काल्या का कीर्तन है आणि तुमको आना पडेगा. काही तर असं सुद्धा म्हणतात जेवणे को आना पडेगा. अशी अर्धी आपली हिंदी अर्धी मराठी मिक्स करून आपण हिंदी भाषा बोलतो. पण आता जी सेवेकरता निवडलेली जी मी ही जो अभंग आहे, जी गवळण आहे, ही व्रज भाषेतील आहे. आज या ठिकाणी माननीय श्री दयानंदजी मोतीराम सोरगे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेली श्रीमद भागवत कथा गेली 7 दिवस आपण सर्वांनी श्रवण केली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मय मूर्ती, शब्दमूर्ती, शब्दमयी मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत. आणि या भागवताचं श्रवण आपल्या सर्वांना 7 दिवस घडलेलं आहे. 4 वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन हे सोरगे कुटुंबीय करतात. भागवत कथेने गेलेल्या पूर्वजांचा उद्धार करता येतो असा भागवताचा महिमा आपण श्रीमद भागवत कथेच्या पहिल्या दिवशी श्रवण केलेला आहे. म्हणजे आपल्यामधून जे निघून गेलेले आहेत त्यांच्या परम शांतीसाठी, त्यांच्या उद्धारासाठी आपण भागवत कथा करू शकतो. आणि म्हणून या न्यायाने आपले वडील वैकुंठवासी मोतीराम मारुत सोरगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ या ठिकाणी आपल्या आईच्या आशीर्वादाने गंगा भागीरथी औसाबाई मोतीराम सोरगे आणि आपली पत्नी बरं का दयानंदजी सोरगे यांच्या अर्धांगिनी यांच्या शुभ संकल्पाने हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे, आयोजित. संपूर्ण कुटुंबीय त्याच्यामध्ये सहभागी होतात. ही या कथेचं वैशिष्ट्य आहे. या दादा विठ्ठल म्हणून एखाद्या घरामध्ये एखादी स्त्री जर समजा अध्यात्मपरायण असेल तर त्या स्त्रीचे संस्कार हे संपूर्ण कुटुंबावर होत असतात. या घरातील स्त्री आमच्या प्रियंका ताई यांनी आपल्या सासऱ्याचा वारसा स्वीकारून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घालून वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊन आळंदीची वारी, पंढरपूरची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी आणि या संपूर्ण पंचक्रोशीतील एक लोकांशी आपलं एक प्रेमाचं जिव्हाळ्याचं एक नातं तयार त्यांनी केलेलं आहे. आपल्याकडे एक पद्धत आहे
आपल्याकडे बोलण्यापेक्षा दादा महाराष्ट्रामध्ये ही पद्धत आहे. एखाद्याच्या लग्नामध्ये जर आपण समजा जर 500 रुपये हळद घातला तर ते लोक आपल्या इथे येऊन 700 रुपये हळद घालतात, अशी पद्धत आहे. आम्ही जर त्यांच्या मांडवात जाऊन 1000 घातला तर ते 1100 घालतात. तसं आम्ही जर लोकांच्या मंडपात गेलो तर लोक आपल्या इथे येत असतात. म्हणून मला काल एकाने प्रश्न विचारला की कल्याण तालुक्यापासून तर मुरबाड पासून लोक या ठिकाणी येतात, म्हणजे लोकांचं किती प्रेम आहे कथेवर. म्हटलं कथेवर तर प्रेम आहेच, पण या सर्वांच्या कार्यक्रमामध्ये ही माऊली उपस्थित राहते आणि म्हणून त्याचं एक फळ. सर्वच लोक इथे येतात का तर त्या सगळ्यांच्या कार्यक्रमामध्ये सक्रिय होतात. म्हणून मी एक वाक्य सांगतो, नुसती श्रीमंती कमवली म्हणजे माणसं येत नाही. काही लोकांचं भरण आम्ही पैशाने सगळं घेऊ शकतो, नाही घेऊ शकत, ही तुमची घमंड आहे. आणि म्हणून तुम्ही नुसती श्रीमंती कमवली पण समाजामध्ये माणुसकी नाही कमवली, लोकांनाही काही घेणं देणं कुठे नसतं तुमच्या पैशाशी. या ठिकाणी आलेला समाज हा प्रेमापोटी आलेला आहे. काही संबंध मोतीराम काकांनी जोडले, काही संबंध दयानंदजीने जोडले आणि काही संबंध या प्रियंकाताईंनी जोडले आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला अफाट गर्दी पाहायला मिळते प्रत्येक वर्षी. काल या कथेचा समारोप झाला, पण वारकरी संप्रदायाची मर्यादा सांभाळून आज काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होत आहे. विठ्ठल विठ्ठल होता कामा नाही. आणि म्हणून एका ठिकाणी संत चोखोबारायांची पत्नी संत सोयराबाई, या सोयराबाईंचा एक अभंग प्रसिद्ध आहे की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा देवाच्या भजनामध्ये घालवावा, असा एक सोहनी रागामध्ये त्यांचा एक हरी भजना बिन काळ घालवू